नमस्कार, मी अर्चना's किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण गव्हाच्या पिठापासून शेवया बनवूयात। आपण जे चपातीसाठी पीठ वापरतो तेच पीठ चाळून घेऊयात। चवीपुरते मीठ घालूयात आणि थोडे थोडे पाणी घालून चपातीसाठी पीठ मळतो तसेच पीठ मळून घेऊयात। आपले पीठ मळून झालेले आहे। 15 मिनिटे झाकून ठेवूयात। 15 मिनिटांनंतर पीठ छान भिजले आहे। त्यानंतर आपला चकलीचा सोरा आणि त्यातला बारीक शेवयाचा साचा घ्यायचा। सोऱ्याला आतून तेल लावून घ्यायचे म्हणजे पीठ आतमध्ये चिकटत नाही। पीठ एक वेळ मळून सोऱ्यात मावतो एवढा गोळा घ्यायचा। आपण शेवया गाळणार आहोत त्या ताटाला तेल लावायचे म्हणजे शेवया वाळल्या की ताटाला चिकटत नाही। अशा प्रकारे शेवया गाळायच्या। हा व्हिडिओ मी मे महिन्यात म्हणजे उन्हाळ्यात केला होता। काही कारणास्तव अपलोड करायला उशीर झाला। तुम्ही हे उन्हाळ्यात शेवया करा आणि पाऊसभर शेवया करून खा। हे पहा, एक एक काढून ताटात ठेवायच्या आहेत। एकदमच गाळल्या गेल्या तर त्या एकमेकांना चिकटतील। शेवया सुकवण्यासाठी तयार झाल्या। माझी 4 ताटे भरली। आता आपण ही कडक उन्हामध्ये वाळवायला ठेवूयात। वाळताना वर स्वच्छ कापड घाला कारण वाऱ्याने धूळ पडू शकते। कडक उन्हात शेवया 1 दिवसात सुकतात। ताटाला तेल लावल्यामुळे शेवया सहजच उचलतात। शेवया सुकल्या की आपण मोडून बारीक करून हवाबंद डब्यात ठेवूयात। त्यानंतर आपण ह्याच शेवयांची रेसिपी करूयात। एका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घेऊयात। त्यानंतर त्या शेवया घालून मंद गॅसवर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊयात। शेवया भाजून झाल्या की गरम पाणी घालूयात। चवीपुरते मीठ घालूयात आणि झाकण लावून मंद गॅसवर 10 मिनिटे शिजू देऊयात। शेवया छान शिजल्या आहेत। त्यानंतर आवडीप्रमाणे साखर किंवा गूळ घालूयात आणि 2 मिनिटे मंद गॅसवर शिजू देऊयात। वेलची पण घालूयात। खीर शिजत असताना दूध घालायचे नाही। दूध फाटते आणि खीरीला दाटसरपणा येत नाही। त्यामुळे गॅस बंद करून दूध घालूयात। अशा प्रकारे चविष्ट आणि पौष्टिक खीर तयार झाली। अशी ही खीर आपणही करून पहा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।